आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे यार. मणी मला प्लीज माझी मदत कर ना यार. प्लीज प्लीज मला यातनं बाहेर काढ. प्लीज 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 प्लीज. सुजित सुजित शांत प्लीज. शांत मी आहे ना. मी करेन मदत. ते बघ मला असं वाटतं प्रत्येकाला आयुष्यात दुसरा चान्स मिळाला पाहिजे. तुलाही मिळायला हवा. मणी तू देशील मला सेकंड चान्स मिळवून. हे मला जास्त काही नकोय बघ. तुझ्यात आणि स्वानंदीमध्ये आता जशी मैत्री आहे ना किंवा आपल्या तिघांमध्ये जशी मैत्री होती ना आधी, मला तेवढंच हवंय. मला जास्त काही नकोय. स्वानंदीनं मला मोक्या मनानं भेटावं, माझ्याशी मोक्या मनानं बोलावं एवढंच मला वाटतं. मला फक्त तिची माफी मागायची. मणी एवढं करून देशील तू प्लीज? दे. पण तू पुन्हा गेल्यावर नाही नाही नाही. माझ्या आयुष्यातल्या माणसांची मित्रांची किंमत मला आत्ता कळली. ती चूक मी पुन्हा कधीच नाही करणार. मणी माझ्याकडून स्वानंदीला कधीच त्रास नाही होणार. मी होऊ पण देणार नाही. बाई माझ्यावर विश्वास ठेव. ही दुसरी संधी हातातून मी जाऊ देणार नाही. खरंच. काय ग बरी आहेस ना? मॅम हा मणी ना मला अजिबात आवडत नाही. स्वानंदी लाईट वाटतो मला. मुळात ही गोड बोलणारी गोड वागणारी माणसंच मला आवडत नाहीत. ही गोड स्वभावाची माणसं माझ्या आजूबाजूला बघितली की मला मळमळतं नुसतं. मग शोध या मळमळीवर काहीतरी औषध. म्हणजे करायचा का मणीचा पण कार्यक्रम? मॅम ह्या मणीला अशी जबरी शिक्षा करायला पाहिजे, तेही त्याच्या लाडक्या वॉर्डन मॅडमनी. हा चल ग शिक्षा भिक्षा काय, लहान होत का आपण? असं काहीतरी करायला पाहिजे की तुझी ही मळमळ आहे ना ती कायमची बंद होईल. मॅम आपण असं काहीतरी करायला हवं की ज्याच्यामुळे ही मणी नावाची लिमलेटची गोळी आपलं हॉस्टेल सोडून निघून जाईल. कशी वाटली आयडिया? भारी. वा शिका. गुड. व्हेरी गुड. आता माझी शागिर्द शोभतेस. विषय आहे का? पण शिखा मणी लवकरात लवकर हॉस्टेलच्या बाहेर जायला हवा. असं काहीतरी करायला हवं की वॉर्डन मॅम कडे सुद्धा त्याला इथून हकलल्याशिवाय पर्याय उरता कामा नये. मॅम तुम्हाला हिशोबातलं त्या अकाउंट्स मधलं वगैरे कळतं ना? मग आपण हॉस्टेलच्या अकाउंटच्या रजिस्टर मध्ये झोल मारला आणि आळ टाकायचा मणीवर. सोपं आहे. चल ग काही काय अहो यात दम नाहीये. शिखा हे सगळं आपल्यावरच शेक ना. त्यापेक्षा नको नको नको. दुसरं काहीतरी सुचतंय का बघूया. सुचेल ग. हुशार होत आपण. मणी बदनाम होऊन मान खाली घालून इथून गेला पाहिजे. मणी मुलींशी चांगलं वागत नाही असा आरोप आपण करू शकतो त्याच्यावर. तेही अगदी रितसर लिहून वगैरे. हा असा कसा आरोप करणार? अहो आपण लेटर लिहिलं आणि दिलं वॉर्डन मॅडमना. त्या काय करणार आहेत? लेटर घेणार, फाडणार आणि फेकून देणार. आणि उलट
आपल्याला लेक्चर देणार की त्यांचा मणी कसा छान आणि गुणी येते. कारण वॉर्डन मॅडमना पटणारच नाही की त्यांचा ऑलमोस्ट मानसपुत्र मणी असं काही वागू शकतो म्हणून. त्यामुळे मॅम, तुमची ही आयडिया फ्लॉप आहे. शिखा, संचिताचे प्लॅन्स कधी फ्लॉप नसतात. हा, सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं तुम्हाला. माझ्या डोक्यात प्लॅन ऑलरेडी रेडी आहे. वाव मॅडम, वाव, तुम्ही ग्रेट हो. काय आयडिया काढली तुम्ही. आता आपण वेळ काढता कामा नये. मी पटकन जाऊन लेटर लिहिते, आपण पटकन मुलींच्या सह्या घेऊया. ओके. फक्त आता मुली तयार व्हायला पाहिजे. कोण तयार होणार नाही ही शिखा असताना. मॅडम, तुम्हाला लक्षात नाहीये का, या शिखाला घाबरत नाही अशी कुठली मुलगी आहे का या हॉस्टेलमध्ये? हा, आता जेसी आणि स्वानंदी गँग आहे म्हणा, पण त्या चौघी काय करणार आहेत आपलं? अख्खं हॉस्टेल उरलेलं मेजॉरिटी आपल्या बाजूने असणार आहे. त्यामुळे मी आता पटकन लेटर लिहिते आणि मी पटकन येते. ओके, चला. अरे यार, किती गरम होता यार. हा फॅन असून सुद्धा ना असं अंगाला सगळा घाम सुटला, असं चिपचिप चिपचिप झालं सगळं. हे पण वॉर्डन मॅमला सांगायला हवं ना की आपल्या हॉस्टेलमध्ये एसी बसून घ्यायला. मस्त आयडिया आहे ना ही. ओ मैडम, यहाँ पर पंखा पर बढ़ता नहीं और ये जेसी को एसी चाहिए, जो है ना उसमें एडजस्ट कर. पण काही म्हणा पोरींनो, यावर्षी नेहमीपेक्षा जरा जास्तच उकडते. म्हणजे घामानं नुसतं निथळतंय ग. मुंबईचा उन्हाळा विचित्रच आहे बे. स्वानंदी, आपल्या साखरगावला असं होतंय होय? इथे तर नुसती चिप 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 होतंय. अगं, इकडची हवाच दमट आहे ना, त्यामुळे आपण तरी काय करणार. बाई, मला पहिले माहित असतं ना अशी आहे मुंबईची हवा, तर इतक्यात आलेच नसते मी इथं. यहाँ नहीं आती तो किधर जाती इतनी गर्मी में. इससे ना मुझे मेरे घर के गर्मियों की याद आ गई. मतलब हमारे पास कहाँ ऐसा एसी कूलर बिलर. मेरी अम्म क्या करती थी पता है क्या? उधर किधर कूलर बिलर, दिन में 2-3 बार पोछा लगाती थी. नेचुरल कूलिंग होता था हमारे इधर. फिर हम क्या करते थे, जमीन पर ही सो जाते थे. आहा, ऐसा ठंडा ठंडा कूल कूल लगता था ना जी. अगं, चांगली आयडिया आहे की. आपण पण ना थंडगार पाण्याने लादी अशी पुसून घेऊया. हा, स्वानंदी, काय झालं, तुला बरं वाटत नाहीये का? हा ग, कस तरीच होतंय. म्हणजे मळमळल्यासारखं होतंय. मळमळतंय म्हणजे असं उलटी सारखं होतंय का? हा. तुला सारखं सारखं असं का बरं होतं ग स्वानंदी? अगं कार्तिकी ताई, मला पण ना मगाशी असं कसं तरी होत होतं, मळमळल्यासारखं होत होतं आणि उलटीसारखं पण होत होतं. तर मी गोळी घेतली तर मला लगेच बरं वाटलं. अगं स्वानंदी, मी तुला ती गोळी देते, तुला लगेच बरं वाटेल. स्वानंदी, ही गोळी घे, तुला लगेच बरं वाटेल बघ. बरं वाटतंय?
कार्तिकीताई, तुला देऊ का गोळी? अगं नाही नाही, मला कशाला गोळी? मी एकदम ठणठणीत आहे. मला काय झालंय? नक्की? होय होय. करेक्ट आहे, पण थोडं वरवरचं वाटतं. म्हणजे मणीमुळे मुलींना कसा त्रास होतो, तो इथे असल्यामुळे मुलींना अनकम्फर्टेबल वाटतंय, हे यायला हवं ना यात शिखा. बरोबर आहे मॅम, पण नेमकं काय? अहो म्हणजे लिमलेटच्या गोळी बरोबर कोणीच अनकम्फर्टेबल नाहीये. उलट तो आजूबाजूला असला ना की या जास्त खुश असतात. मग काय डोंबलाच्या अनकम्फर्टेबल आहेत या चोमड्या? शिखा, त्यांना नसेल वाटत अनकम्फर्टेबल, पण हे आपल्याला माहितीये ना, मॅमना कुठे माहिती. आपण तसं दाखवूच शकतो. म्हणजे मणी सगळ्यांना मदत करतो, पण त्या मागचा त्याचा हेतू वाईट आहे, तो लोचट आहे, चिपकू आहे, हे सांगूच शकतो आपण. ऍड करायचंय तर कसंही आणि काहीही ऍड करून सांगू शकतो आपण. ते तू माझ्यावर सोड शिखा, मी करते मुलींना हँडल. आणि ज्या मुली पटणार नाहीत त्यांना मी बघेन. शिखाचा एक स्ट्रॉंग डोस दिला ना की कशा पटापट साईन करतात बघा अर्जावर. त्यामुळे अहो मॅम, याचा काहीच यूज नाहीये. वॉर्डन मॅडमना काय द्यायचं मग आपण? मी तुला आधीच म्हणाले, प्लॅन ऑलरेडी तयार आहे. हे वाच. माननीय महोदया वॉर्डन. ते सगळं सोड ग, मुद्द्यावर ये. हो हो. हा, तर हॉस्टेलमध्ये नव्याने राहायला आलेल्या मणीमुळे मुलींना संकोच वाटतोय. हा मुलींच्या फ्रीडमवर बंधन घातल्याचा प्रकार आहे. तसंच मुलींना हॉस्टेलच्या आवारात वावरताना स्वतंत्रपणे वावरता येत नाहीये. येता जाता मणी मुलींकडे बघून उगाचच हसतो, त्यामुळे मुली अनकम्फर्टेबल होत आहेत. आणि हे पुरेसं कारण आहे मणीला हॉस्टेलमधून बाहेर काढण्यासाठी. त्याशिवाय आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे आज मणीला इथे राहायला परवानगी दिली तर उद्या इतर मुलींच्या भावाला, बॉयफ्रेंडला, मित्राला वगैरे अडचणीत असताना हॉस्टेलमध्ये राहायची परवानगी मिळणार आहे का? आणि तसं नसेल तर मणीला सुद्धा हॉस्टेलमध्ये राहायची सवलत मिळता कामा नये. वा, कमाल मॅम, कमाल कमाल. म्हणजे वॉर्डन मॅडमनी हा अर्ज फेटाळावा अशी काही जागाच ठेवली नाही तुम्ही अर्जात. क्रेझी क्रेझी, नाईस. आता पुढचा टप्पा. यावर जास्तीत जास्त मुलींच्या सह्या घ्यायची जबाबदारी तुझी. येस मॅम. जास्तीत जास्त मुलींच्या सह्या व्हायला हव्यात. आणि तसं जर झालं नाही ना तर वॉर्डन मॅन समोर आपण खोट्या ठरू. मग मणीला इथून बाहेर हकलायचं दूरच, आपल्या अंगाशी येईल हे सगळं. मॅम डोंट वरी, ही मणी नावाची लिमलेटची गोळी इकडनं कशी हकलते ना मी बघाच, कोणाला कळणारही नाही. विश्वास ठेवा या शिखावर. बर. हाय स्वाती. कशी आहेस तू? मी बरी आहे. मग काय मंडळी, काय गॉसिप? काही नाही ग, हिच्या ऑफिसच नेहमीच. पगारच देतात वेळेवर. जाम वांदे झालेत बिचारीचे. हो का? बिचारी, पण डोंट वरी हा, उम्मीद पे दुनिया कायम है. पगार आज नाही तर उद्या होईल, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा, पण होईल, पगार होईल. पण गर्ल्स, आता यापेक्षा महत्वाची आणि गंभीर समस्या आहे आपल्या समोर, ती म्हणजे मणीला हॉस्टेलमधून बाहेर काढायचं. हा हेच.
एक्झॅक्टली. अगं का पण, किती चांगला आहे तो. ए बधीर आहेस का ग तू? एक टप्पा कमी आहे तुला. चुपचाप सही करा. आणि काय काय नाक पुसता येतं का शेमडे? तू मला शिकवणार आहेस आता. आणि एक लक्षात ठेवायचा, तू मणी 4 दिवसांचा पाहुणा आहे. तू आणि मी इथे कायम असणार आहोत. त्यामुळे चुपचाप या अर्जावर सही करायची. शिखा, तुझा बॉयफ्रेंड आला होता तेव्हा मॅडमने त्याला शिक्षा केली होती ना, मग हा मणी बरा चालतोय त्यांना. तुम्ही दोघी बोलताय ना ते बरोबर आहे. या मणीला आपण बाहेर काढलंच पाहिजे, किंवा मग आपल्या सगळ्यांच्या बॉयफ्रेंडला इथे येण्याची परमिशन दिली पाहिजे. काय डोक्यावर पडलेस असावरी? हॉस्टेल आहे हे, रेल्वेचा प्लॅटफॉर्म नाहीये. काही बोलते, बॉयफ्रेंड्स ना घेऊन ये म्हणून. स्वाती साईन कर त्यावर. मी साईन नाही करणार. तिचं मी बघून घेईन. तुमचं काय घ्या. गुड. हा मनीष सर, बोला की. हॅलो स्वानंदी, बिझी आहात? अहो कसलं काम आणि कसलं काय, लय उकडतंय बघा. काही काम करायची इच्छाच होत नाहीये. अरे वा, मस्त. अहो मी म्हणाले उकडतंय इकडे, आणि तुम्ही मस्त म्हणाले. त्यात काय मस्त? अहो नाही नाही, मी त्यासाठी मस्त नाही म्हणालो. मी आता जे सांगणार आहे ना तुम्हाला, ते ऐकून तुम्ही स्वतःहूनच मस्त म्हणाल. काय सांगणार आहात मनीष सर तुम्ही? गर्मीने खूप हैराण झाला असाल, खूप उकडायला लागला असेल, तर त्यावर एक रामबाण उपाय, आईस्क्रीम. बघा, तुमची जर तयारी असेल तर मी तुम्हाला माझ्याकडून आईस्क्रीमची ट्रीट देऊ शकतो. चालेल? आईस्क्रीम? काय काय म्हणालीस तू? आईस्क्रीम? आणि कोण जात आईस्क्रीम खायला? मणी सर मला आईस्क्रीमची ट्रीट देत आहेत, मी चालले आईस्क्रीम खायला. ए नाही नाही, अजिबात नाही जायचंस तू. अजिबात नाही काय? अजिबात नाही. अगं मला उकडतंय ना, आणि मळमळ पण होतीये. मळमळल्यानंतर आईस्क्रीम खाल्ली की लगेच बरं वाटतं. मी येते जाऊ. म्हणजे तुलाच मळमळतंय आणि तुलाच उकडते बी? हा, आम्हाला काय कुडकुडतंय व्हय? आम्हाला पण खायची आईस्क्रीम. करेक्ट आहे कार्तिकी ताईचं, आम्हाला पण आईस्क्रीमची ट्रीट हवी आहे मणी सरांकडून. बरं. अगं ते ट्रीट काय मला एकट्याला देणार आहे का? चला की तुम्ही बी. मनी सर, ऐकलं का? हो हो ऐकलं. मी येतोय हॉस्टेल बाहेर, आवरून रेडी राहा. अगं बघत काय बसले, चला की आवरा पटपट. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगते ते? मॅडम, या सगळ्या तयार झाल्यात सह्या करायला. अरे वा, व्हेरी गुड. ए काय चाललंय तुमचं, काय करताय? अगं भावना, तो मणी आला ना हॉस्टेलमध्ये, तर त्याला इथून बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्ज करतोय. म्हणजे सरळ सरळ कळतंय की मॅडम पार्शलिटी करतायत ते. त्यामुळे अन्यायाबद्दल आपण बोललंच पाहिजे, आणि वेळ आली तर लढायला सुद्धा हवं. आणि त्यासाठी आम्हाला या अर्जावर जास्तीत जास्त मुलींच्या सह्या हव्या. आणि तू सही करशील ना? हो. गुड. जा. ए स्वानंदी, माझं ठरलं, मला मँगो फ्लेवर हवाय. आणि ताईडे, तुला व्हॅनिला फ्लेवर ना? आणि तुला मँगो. ए वकिलीन बाई, आओ आवरा पटपट. तुम्हाला काही वेगळं आमंत्रण देऊ की काय? नाही नाही आती जी, तुम लोग जाओ. महिने यारी मतलब? अगं आताच म्हणाली ना इकडे उकडतंय म्हणून.
चल पटकन आईस्क्रीम खाऊ लय बरं वाटेल तुला. स्वानंदी समझा करो, मतलब मुझे पढ़ाई करनी है ना इसलिए. और देखो मुझे खांसी भी है, आइसक्रीम खाऊंगी तो खांसी बढ़ जाएगी ना. इसलिए तुम लोग जाओ, मैं पढ़ाई करती हूँ यहाँ पे. गला खराब आहे. अगं आताच तर चांगला होता की तुझा घसा, काय झालं अचानक? अगं स्वानंदी तिला नाही यायचं तर राहू दे ना. चल आपल्याला उशीर होतोय. चल चल चल. अगं बाय बाय. मॅडम ही रेडी आहे सही करायला. अरे वा, करा मग. चला पटपट मणी सर पोहोचले असतील. आणि मग अशी फजिती झाली. आता काय प्लॅन करतायत ह्या? जाऊ दे ना, नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. मला तर एकदाची कधी आईस्क्रीम खाते असं झालंय. मला पण. चल साइन कर. व्हेरी गुड. दे. ह्या पण आल्यात माझ्यासोबत. चांगलंय.